टिळकांनी का चालू केलं होतं हम्म. गणपती गणेशोत्सव, एक सार्वजनिक. सार्वजनिक गणपती का केला होता? ते राहिलंय का कारण? हम्म. त्या कारणासाठी आपण करतो आहोत का आता? तू एथिस्ट आहेस. इट इज कम्प्लिटली अप टू यू व्हाय यू आर एन एथिस्ट टू फील आन्सर कर तू. बट हॅव यू एव्हर फील द नीड ऑफ अंडरस्टँडिंग की का एथिस्ट किंवा ते का जोडलं गेलं तुझ्या आयुष्यात तो प्रकार? अं, असा काही एकच एक थॉट नाही परत तुम्हाला हम्म, हम्म, किंवा तशा थॉटने माझं कुठलीच गोष्ट मी केलेली नाही. परत त्याला वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि मी ते परत शाळेतूनच झालंय. त्याला मला कारण किंवा त्याला पाठबळ मला नंतर मिळालं जेव्हा मी नाटक करायला लागलो आणि मी जेव्हा वाचन माझं वाढलं तेव्हा. पण बेसिक गोष्टी होत्या की ज्या कदाचित मला याच्यातनंही होत असेल की रेबेल म्हणून मी ते सुरुवात झाली असेल. हम्म, हम्म, हम्म. फॉर एक्झाम्पल मला जेव्हा आई आपलं हार आणि ते काय म्हणतात त्याला जे वापरलेले असतात निर्माल्य निर्माल्य. निर्माल्य मला द्यायचे आणि शाळेत जाताना मला एक ओढा लागायचा. आई मला सांगायची की त्या ओढ्यात ते टाक, पिशवीत मला द्यायची ते. तर मी ते जायचो आणि कचऱ्यात टाकायचो आणि मी तिच्याकडून ते आठवणी निघायचो कारण मला माहिती की मी नाही टाकलं, तिने टाकलं तर तिथे नाल्यात टाकेल आणि मला ते नको होतं की ते नाल्यात टाकलं जाईल. आणि मला वाटतं की क्युरियस असणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न पडत राहणं हे महत्वाचं आहे. आणि मग ते प्रश्न पडत राहतात की मग हे का आणि मग ते का नाही, मग हे का कराय मला तुम्ही का ते सांगा. मग मधल्या काळामध्ये एक बुवाबाजी वगैरे ह्या प्रकरणाशी संबंध आला घरच्यांचा आणि मग त्या निमित्ताने ते जवळून बघितलं गेलं आणि परत असं झालं की नाही मग तर मला हे करायचंच नाही. आणि मग नाटक करत असताना की बऱ्याच गोष्टी पुस्तकं वाचली गेली, मग हे वाचलं गेलं, ते वाचलं गेलं. मी आवर्जून सांगेन ज्यांनी वाचलं असेल त्यांनी प्लीज भगतसिंग यांनी लिहिलेलं व्हाय आय एम एन एथिस्ट एक पुस्तक आहे, ते प्लीज वाचा. आणि ते नास्तिकतेबद्दल नाही, म्हणजे ते देवावरच्या नास्तिकतेबद्दल नाहीये ते पुस्तक. ते एकंदरीत ह्याबद्दलच आहे की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, तुम्ही विचारलं पाहिजे का, तुम्ही ते विचारलं तरच तुमची ग्रोथ होईल किंवा तरच ते खूप छान त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तर मी कधी कोणी विचारलं तर मी ते रेकमेंड करतो पुस्तक की तुम्ही ते वाचा. म्हणजे काय आहे म्हणजे असं नाहीये की फक्तच एक त्याला नाकारायचं आहे आणि ती गोष्ट नाकारायची असं नाहीये. पण प्रश्न जे पडतात ते तर आहेतच. त्यांचं निरसन कसं करायचं ते माझ्या पद्धतीने मी करतोय आणि मग मग गोष्टी तुम्हाला राहतात. आणि मग काय होतं की त्याला आणि ती गोष्ट आणि धर्म इतकं एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत त्या गोष्टी की मग आपण त्या वेगळ्या नाही काढू शकत. आणि मग बऱ्याचशा चालीरीती आपण त्या अजूनही करत राहतो, अजूनही करत आलो. आता काळानुसार आपण बऱ्याच गोष्टी केल्या ना बंद. सती हा प्रकार केला बंद, बरोबर. आपल्याला जेव्हा कळलं की हे बरोबर नाही, मग अशा बऱ्याच गोष्टी अजून नसतील काय ज्या बंद केल्या पाहिजे. त्या का केल्या होत्या, त्याच्या पाठीमागे काय कारणं होती. टिळकांनी का चालू केलं होतं गणपती एक सार्वजनिक गणपती का केला होता? ते राहिलंय का कारण? त्या कारणासाठी आपण करतो आहोत का आता? तर अशी कारणं मागे राहिली आहेत आणि त्या गोष्टी फक्त आपण करत चाललो. एवढं मला वाटतं की ते महत्वाचं आहे. मी माझ्या घरच्यांना कधी अपोज नाही करत किंवा हे नाही करत. ते देवाचं करत असतील, त्यांना त्याच्यात मला फिरून जे मिळतं ते त्यांना त्याच्यात सापडत असेल तर आय डोंट माइंड. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला ते कळतंय का, तुम्हाला त्याची क्लॅरिटी आहे का.